नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. बीडच्या आष्टी तालुक्यातील मोसोबावाडी येथे उभारण्यात येत असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाला शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रचंड विरोध केला आहे. गेल्या 6 महिन्यापासून ग्रामस्थ हा प्रकल्प या परिसरात होऊ नये यासाठी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करत आहेत. मात्र प्रशासनाने त्यांची कुठलीही ऐकली नाही. त्यामुळे प्रशासन, ग्रामस्थ आणि शेतकरी यांच्यातील वाद आता विकोपाला जाताना पाहायला मिळतोय. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बीडचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. नेमकं हा प्रकल्प या परिसरात का होऊ नये आणि या प्रकल्पामुळे या परिसरातील ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना नेमका कुठला धोका आहे हे पाहूयात. गावकऱ्यांचं नुकसान जर पाहिलं तर सर्वसामान्य जे गोरगरीब कुटुंबातील जे खरे गावकरी आहेत त्यांचं सर्वात जास्त नुकसान होतं आहे. कारण त्यांच्याकडे जे शेळे, गुरं, जे जनावरं होते त्यांच्यासाठी हे चरण्यासाठी चराऊ रान होतं आणि इथं पाण्याचा सगळा स्टॉक असल्यामुळं जनावरांचा विषय खूप म्हणजे तो पाहिला तर इम्पॉर्टंट होता. त्याचं सगळ्यात जास्त मोठं नुकसान झालेलं आहे. दुसरी गोष्ट काय माहिती का, इथून ज्यावर शेती आहे, गव्हर्मेंट लँड मध्यभागी आली आणि खाजगी लँड चारही साईडने आली, तर ते जाण्या येण्यासाठी लोकांना खूप अडचणी येणार आहेत. उद्या पाईपलाईन न्यायची म्हटलं तरी पाईपलाईन ही कंपनी पाईपलाईन करू देणार नाही, तर त्या लोकांना पाणीसुद्धा त्या जमिनीला नेता येणार नाही. सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, इथला जेणेकरून आता काम तर झालं आहे, समजा काम, त्याच्यापासून गावाला बेनिफिट काहीच नाही आहे. म्हणजे तिथला रोजगार म्हटलं तर रोजगार तर अजिबात कुठलाच काय एकही रोजगार आत्तापर्यंत मोसोबावाडी या गावचा ह्या कंपनीने अवेलेबल केला नाही, घेतला नाही आणि संबंधित कधी घेणार पण नाहीत असं ते सरळ सांगतायत की आमचा कंपनीचा प्रोटोकॉल आहे, रूल्स आहेत बनवलेले की गावातला रोजगार घेता येत नाही, बाहेरगावचे घेतले जातात. तर त्या गोष्टीला आमचा 100% प्रामाणिक विरोध आहे आणि आम्ही तो 100% शेवटपर्यंत विरोध करणार आहेत. नाही, मुख्यमंत्री महोदयांना आणि पालकमंत्री महोदयांना एकच मागणी असेल आमची की एक तर आम्ही पहिल्या दिवसापासून ह्या कंपनीला आणि MSEBला बी सांगत होतो की बाबा तुम्ही खाजगी लँड घेऊन हा प्रोजेक्ट खाजगी लँडमध्ये बनवा. सबस्टेशनपासून तुम्हाला 2-3 किलोमीटरवर भरपूर पाहिजे तेवढी खाजगी लँड भेटत होती ऑलरेडी, परंतु त्यांचा इंटरेस्ट अजिबात तिथं दिसला नाही. त्यांचा इंटरेस्ट गव्हर्मेंट लँडवरच जास्त इंटरेस्ट होता. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा इंटरेस्ट पूर्णच केला. आणि दादांना आणि फडणवीस साहेबांना आमची एकच मागणी आहे की बाबा ठीक आहे, तुम्ही प्रोजेक्ट केला आहे, परंतु त्या एवढी मोठी लँड आमची चालली, ह्या लँडचा मोबदला गावाला काय हे आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे की बा तुमची एवढी मोठी लँड चालली, ह्या लँड बदल्यात तुमच्या गावाला रोजगार आहे का, त्याचं काय दुसरे काय बेनिफिट आहे का. तसं काही कुठं लेखी नाही आम्हाला, तोंडी नाही, कोणाचं काहीच नाही.